नमस्कार. आता आपण पाहूया इंजिनिअरिंग आणि फार्मसी ॲडमिशनसाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया. यामध्ये दोन गोष्टी असतात. एक असते PCM PCB इलिजिबिलिटी आणि दुसरा असतो CET किंवा JEE स्कोअर. तर CET सेलच्या अंडर जे काही इंजिनिअरिंगचे ॲडमिशन होत असतील तर त्यामध्ये हा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. यामध्ये 45% मार्क्स ओपन कॅटेगरीसाठी पाहिजेत PCMला आणि रिझर्व कॅटेगरीसाठी पाहिजेत 40% बोर्ड एक्झाममध्ये. रिझर्व कॅटेगरीची लिस्ट इथे दिली. यामध्ये SC BC EWS आणि फिजिकल हँडिकॅपचा सुद्धा समावेश आहे. आता हा जर क्रायटेरिया फुलफिल होत नसेल तर एक ऑप्शन आपल्याकडे दिलेला आहे. ते म्हणजे केमिस्ट्रीचे जे काही बोर्डाचे मार्क्स आहेत ते रिप्लेस केले जाऊ शकतात या सब्जेक्टसोबत. यामध्ये आहे बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजी आणि टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट्स. आता टेक्निकल वोकेशनल सब्जेक्ट कुठले तर ते बोर्डानुसार या ठिकाणी दिले आहेत. तर ही स्टेट बोर्डाची यादी आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्डाची यादी. यामध्ये मेनली IT, कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अशा विषयांचा समावेश आहे. आणि ही काही सब्जेक्टची लिस्ट आहे CBSE बोर्डाची आणि हे आहेत ICSE बोर्डाचे सब्जेक्ट. यापैकी कुठलाही सब्जेक्ट आपल्याला आपल्या बोर्डानुसार केमिस्ट्रीसोबत रिप्लेस करता येईल. आता PCM PCB इलिजिबिलिटी आपण बघितली. आता CET आणि JEE स्कोअरबद्दल काय तर नियमानुसार असं दिलं आहे की तो नॉन-झिरो स्कोअर असावा, म्हणजेच थोडक्यात पॉझिटिव्ह स्कोअर असावा. याचा अर्थ 1 मार्क पडला तरी आपण इलिजिबल आहोत. पण एका मार्कावरती आपल्याला ॲडमिशन मिळणार का चांगल्या कॉलेजमध्ये तर नक्कीच नाही. चांगली ब्रँच आणि चांगलं कॉलेज हवं असेल तर एका मार्कावरती आपल्याला ॲडमिशन मिळणार नाही. जेवढा चांगला स्कोअर असेल तेवढं तुम्हाला चांगलं कॉलेज आणि तुमच्या आवडीची ब्रँच मिळू शकते. या ठिकाणी बघू शकताय की या कॅन्डिडेटचा PCMचा स्कोअर 135 आला, त्याला डिवायडेड बाय 3 केलं तर ते 45% आलं, म्हणून तो इलिजिबल आहे. कॅटेगरी कुठली असली तरी तो इलिजिबल आहे. मात्र हे एक एक्झाम्पल बघूया. या ठिकाणी PCMची टोटल फक्त 130 होते. 130ला डिवाइड बाय 3 केलं आणि जर याची कॅटेगरी ओपन असेल तर हा इलिजिबल नाही, कारण 43% होत आहेत, 45पेक्षा ते कमी आहेत. मात्र याच कॅन्डिडेटचे जर आपण कम्प्युटर सायन्सचे मार्क्स कन्सिडर केले की जे केमिस्ट्रीसोबत रिप्लेस केले जाऊ शकतात, तर या ठिकाणी त्याला कम्प्युटर सायन्सला 200पैकी 108 मार्क आहेत, म्हणून त्या ठिकाणी 108ला डिवाइड बाय 2 केलं म्हणजेच 100पैकी कन्वर्जन केलं असं करावं लागतं नियमानुसार. तर ते 54 मार्क होतात आणि त्या ठिकाणी टोटल आहे ते 134. त्याला डिवाइड बाय 3 केलं तर ते 44.66 आणि याचं जर राऊंडिंग ऑफ केलं तर तो स्कोअर 45%. याचा अर्थ राऊंडिंग ऑफ करून 44.5च्या पुढचं जर घेतलं तर ते 45% होतात. याचा अर्थ राऊंडिंग ऑफ करून पुढचा नंबर यायला पाहिजे, म्हणजे हा कॅन्डिडेट जो आहे तो इलिजिबल आहे. बघा, हा कॅन्डिडेट केमिस्ट्रीच्या मार्कावरती इलिजिबल नव्हता, मात्र कम्प्युटर सायन्सचे मार्क ॲड करून तो इलिजिबल होतो आहे. चला तर मग असेच अधिक अचूक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कनेक्टेड राहा. थँक्यू.